मंडळी, नासाच्या एका मोहिमेसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे दोन्ही जून 2024 मध्ये अंतराळात गेले होते. 10 दिवसांनंतर परत त्यांना पृथ्वीवर यायचं होतं, पण त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकले होते आणि तब्बल 9 महिन्यांनंतर हे दोन्ही पृथ्वीवर परतले. पण या दोघांना पृथ्वीवर आणणारे जे स्पेसक्राफ्ट, ज्याला ड्रॅगन कॅप्सूल म्हणून ओळखतात, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर चिंता नको, कारण याच ड्रॅगन कॅप्सूल विषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत स्वागत करतो माहिती लय भारीमध्ये. मंडळी, ड्रॅगन कॅप्सूल हे एक स्पेसक्राफ्ट आहे ज्याला स्पेसएक्स या कंपनीने डेव्हलप केलं आहे. ड्रॅगन कॅप्सूलचे मुख्यतः 2 मॉडेल तयार करण्यात आले आहेत, कार्गो ड्रॅगन आणि क्रीव ड्रॅगन. कार्गो ड्रॅगनचा वापर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये म्हणजेच ISS मध्ये एखादा पार्ट सप्लायज करण्यासाठी किंवा माल वाहून नेण्यासाठी केला जातो, तर क्रीव ड्रॅगनचा वापर हे मानवांना किंवा अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी केला जातो. आता या दोघांचे वैशिष्ट्य आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. कार्गो ड्रॅगन हे मॉडेल ISS लाच म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला मालवाहू मोहिमा आणि पुरवठा उड्डाणांसाठी डिझाईन करण्यात आले होते. ड्रॅगन कॅप्सूलचे पहिले मॉडेल 2010 मध्ये लॉन्च झाले, जे ISS ला माल पोहोचवणारे पहिले कमर्शियल स्पेसक्राफ्ट बनले. कार्गो ड्रॅगन हे क्रू शिवाय म्हणजेच त्यात कुठलाही मानव किंवा पायलट जाऊ शकत नाही आणि त्याचा वापर ISS ला पुरवठा, वैज्ञानिक प्रयोग आणि हार्डवेअर वाहून नेण्यासाठी केला जात आहे. ड्रॅगन कॅप्सूलचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माल म्हणजेच पार्ट्स किंवा कार्गो परत पृथ्वीवर आणण्याची क्षमता. पुनर्प्रवेशाच्या म्हणजेच परतीच्या वेळी जळून जाणाऱ्या इतर अनेक स्पेसक्राफ्टपेक्षा हे खूप वेगळे आहे आणि एकदम सुरक्षित आहेत. ड्रॅगन पृथ्वीवर परत येऊ शकते, समुद्रात खाली पडू शकते आणि भविष्यातील मोहिमांसाठी पुन्हा हे वापरता येते. ड्रॅगन कॅप्सूलचे दुसरे मॉडेल म्हणजेच क्रीव ड्रॅगन. हे मॉडेल अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी डिझाईन केले आहे आणि ते नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आला आहे. क्रू ड्रॅगनने मे 2020 मध्ये डेमो 2 या मिशन दरम्यान अंतराळवीरांसह पहिल्यांदा उड्डाण केले, जे 2011 मध्ये स्पेस शटल निवृत्त झाल्यानंतर अमेरिकेच्या भूमीवरून पहिले क्रू ऑर्बिटल फ्लाईट होते. क्रू ड्रॅगन सामान्यतः ISS मोहिमेसाठी 4 ॲस्ट्रोनॉट्स वाहून नेत असले तरी क्रू ड्रॅगन एका वेळी 7 ॲस्ट्रोनॉट्स सुद्धा घेऊन जाऊ शकते. क्रू ड्रॅगन मध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये एक अबॉर्ट सिस्टीम समाविष्ट आहे, जी प्रक्षेपणादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत कॅप्सूलला रॉकेटपासून त्वरित दूर ढकलू शकते. ही प्रणाली क्रूचे संरक्षण करण्यासाठी अंतराळयानाचा मजबूत डिझाईनचा भाग आहे. क्रू ड्रॅगन स्वायत्तपणे उड्डाण करण्यास सक्षम असले तरी आवश्यक असल्यास ते अंतराळवीरांद्वारे मॅन्युअली देखील नियंत्रित केली जाऊ शकते. क्रू ड्रॅगन पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ते समुद्रात पडून किंवा भविष्यात जमिनीवर लँडिंग साइटचा वापर करून पृथ्वीवर परत येऊ शकते. अशा प्रकारे स्पेसएक्सने डिझाईन केलेल्या ड्रॅगन कॅप्सूलचे दोन्ही मॉडेल व्यावसायिक अंतराळ उड्डाणांना पुढे नेण्यात, सरकारी स्पेस संस्थांवरील डिपेंडन्सी कमी करण्यात आणि अंतराळ संशोधनासाठी नवीन शक्यता उघडण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहेत. आणि ज्याप्रमाणे दोन्ही ॲस्ट्रोनॉट्स म्हणजेच सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे पृथ्वीवर परतले, यावरून या ड्रॅगन कॅप्सूलची जी स्ट्रॉंग सिस्टीम, सेफ्टी फीचर्स आहेत, त्यावरून याचा अंदाज आपण लावू शकतो. तुम्हाला काय वाटतंय ड्रॅगन कॅप्सूल विषयी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.